नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे या रचनांच्या सत्राचा 596वा भाग. या आपल्याला पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली कविता आहे. एकाने विचारले, आपण काही करायला लागलो तर दुसऱ्यांनी ते बघायची व त्यांच्या लक्षात यायची शक्यता किती असते? आपले काम जेवढे चांगले आणि भरीव असते तेवढे ते कुणाला लक्षात यायची शक्यता कमी असते. ते जेवढे मूर्खपणाचे असते तेवढे ते लोकांच्या पटकन लक्षात येते. एकाने विचारले, आपण काही करायला लागलो तर दुसऱ्यांनी ते बघायची आणि त्यांच्या लक्षात यायची शक्यता किती असते? आपले काम जेवढे चांगले आणि भरीव असते तेवढे ते कुणाला लक्षात यायची शक्यता कमी असते. ते जेवढे मूर्खपणाचे असते तेवढे ते लोकांच्या पटकन लक्षात येते. दुसरी रचना आहे. जर ध्येयापर्यंत पोचायचे असेल तर एकच गोष्ट असावी लागते. ध्येय गाठायची इच्छा ही गाठू का नाही याच्या भीतीपेक्षा बळकट असावी लागते. जर ध्येयापर्यंत पोचायचे असेल तर एकच गोष्ट असावी लागते. ध्येय गाठायची इच्छा ही गाठू का नाही याच्या भीतीपेक्षा बळकट असावी लागते. पुढची रचना आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 127वा भाग. समाधी घेतो तेव्हा योगी शरीरात असतो, तरी पण त्या वेळे पुरता तो त्याला टाकून देतो. समाधी घेतो तेव्हा योगी शरीरात असतो, तरी पण त्या वेळे पुरता तो त्याला टाकून देतो. शरीर तेथे दिसते अंते जिवंतही असते, तरीही त्याच्या पासून तो अलिप्तपणे असतो. शरीर तेथे दिसते अंते जिवंतही असते, तरीही त्याच्या पासून तो अलिप्तपणे राहतो. शरीराला तो एक सावलीच समजतो, ती दिसते पण खरे तर ती अस्तित्वात नसते. शरीराला तो एक सावलीच समजतो, ती दिसते पण खरे तर ती अस्तित्वात नसते. या अनपूर्व जन्मांच्या कर्मांमुळे जे असते ते सारे या जन्मी सावली सारखे येते. या अनपूर्व जन्मांच्या कर्मांमुळे जे असते ते सारे या जन्मी सावली सारखे येते. कुणी त्याला या जन्मासाठी प्रारब्ध असे म्हणते, कारण ते जन्मभर सावली सारखे येते. कुणी त्याला या जन्मासाठी प्रारब्ध असे म्हणते, कारण ते जन्मभर सावली सारखे येते. प्रारब्धाचा परिणाम शरीरापुरता असतो, देहापासून मुक्त झाले तर तो काहीच नसतो. प्रारब्धाचा परिणाम शरीरापुरता असतो, देहापासून मुक्त झाले तर तो काहीच नसतो. शरीर आणि त्याचे कर्तृत्व यांना सीमा असते,
त्याला विसरून जाणे हीच मुक्ती असते. शरीर आणि त्याचे कर्तृत्व यांना सीमा असते. त्याला विसरून जाणे हीच मुक्ती असते. जे नको ते टाकले पण विसरून नाही गेले, तर समजा की स्मरणामध्ये ते कोरले गेले. जे नको ते टाकले पण विसरून नाही गेले, तर समजा की स्मरणामध्ये ते कोरले गेले. नको असलेले आठवले तर त्रासच होतो. आत्म्याच्या मार्गामध्ये तो अडथळाच ठरतो. नको असलेले आठवले तर त्रासच होतो. आत्म्याच्या मार्गामध्ये तो अडथळाच ठरतो. शरीर आणिक आठवणींना मुळापासून जाळावे, मग शुद्ध आत्म्यामध्ये आनंदाने राहावे. शरीर आणिक आठवणींना मुळापासून जाळावे, मग शुद्ध आत्म्यामध्ये आनंदाने राहावे. तोच आत्मा, तेच ज्ञान, तेच सर्व आहे. ते मिळाले की मग सारा परमानंदच आहे. तोच आत्मा, तेच ज्ञान, तेच सर्व आहे. ते मिळाले की मग सारा परमानंदच आहे.